हाय, सोनिया किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अख्खा मसूर घेतलेला आहे. तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजण्यासाठी ठेवून द्या. भाजीला 1 कांदा, 1 टॅमॅटो, अद्रक, लसूण आणि 1 बटाटा लागतो. कांदा आपण बारीक कट करून घेऊ, 1 टॅमॅटो कट करून घेऊ आणि लसूण, अद्रक खलबत्त्यात ठेचून घेऊ. 1 बटाटा साल काढून कट करून घ्या. तुम्हाला सालीसकट बटाटा खात असाल तर साल नका काढू. माझ्या मुलांना आवडत नाही त्यामुळे मी साल काढलीच नाही. ॲक्च्युली सालीसकट बटाटे कट केलेले पाहिजेत आणि ती खाल्ली पाहिजेत, पण माझ्या मुलांना आवडतच नाही. बटाटा बारीक कट करून घ्या. कढई गॅसवर गरम करायला ठेवूया आणि त्याच्यात 2-3 चम्मच तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की जिरे टाकून घ्या. तेल खूप तापले असेल तर गॅसची फ्लेम लो करा. फोडणी जळून देऊ नका. फोडणी जळाली की भाजी टेस्टी होत नाही. जर तेल कोमट असेल तरीही फोडणी चांगली बसत नाही. त्यामुळे फोडणी देताना बारकाईने लक्ष द्या. जिरे तडतडले की कट केलेला कांदा टाका. कांदा चांगला परतून घ्या. गुलाबी झाला की त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. टॅमॅटो पण टाकलेला आहे. कांदा शिजला की त्यात आपण हळद, लाल तिखट 1.5 चमचा टाकला आहे, गरम मसाला 1 चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा. तुम्हाला लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आमच्या घरामध्ये खूप तिखट आवडते. व्यवस्थित मिक्स करून घ्या. ते धुवून घेतलेली अख्खी मसूर टाकून घ्या. ती पण मसाल्यात 2 मिनटं परतून घ्या. कट केलेला बटाटा टाका, तोही परतून घ्या. दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवले होते, ते पाणी आपण या मटरमध्ये टाकून घेऊ. कधी रस्स्याच्या भाजी करताना गरम पाणी टाकायचे, म्हणजे तरी खूप छान येते. चवीनुसार मीठ टाका. मी खडे मीठ टाकते. खडे मिठाने भाजीला चव खूप छान येते. बारीक मीठ फक्त पीठ मळताना आणि सुकी जी भाजी आपण करतो ना त्याच्यामध्ये मी बारीक मीठ टाकते, कारण की खडे मीठ मिक्स होत नाही. भाजीला उकळी आली की आपण गॅसची फ्लेम लो करू. झाकण ठेवा. बघा कशी मस्तपैकी तरी येईल. खूप छान तरी आली. कोथिंबीर टाकून आपण तयार झाली आपली भाजी. मला अशीच थोडीशी रस्सेदार भाजी करायची होती. जास्त रस्सा नाही केला. तुम्ही नक्की ट्राय करा. मी तुमच्या मेसेजची वाट पाहीन.